नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 आता आलेली आहे। याच निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक लढवित असलेलं पॅनल म्हणजेच भैरवनाथ पॅनल वेळे या पॅनलचे सर्वेसर्वा, या पॅनलचे प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत निवृत्ती पवार हे आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत। चला तर त्यांच्या बरोबर जरा गप्पा मारूया, त्यांचं कार्य कशा पद्धतीने आहेत हे सारा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 भैरवनाथ पॅनल वेळे, आज या पॅनलच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत शशिकांत निवृत्ती पवार, जे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व आपल्या भैरवनाथ पॅनलचे प्रमुख आहेत। नमस्कार शशिकांत सर। नमस्कार। की आपलं जे भैरवनाथ पॅनल आहे, या पॅनलच्या माध्यमातून ही कार्य जी सर्व काही होत आहेत गावासाठी, गावकऱ्यांसाठी, तर मला विचारायचंय की आता ज्या सरपंच पदासाठी तुम्ही जो उमेदवार निवडलेला आहे, की ज्याला सरपंच पद लढवण्यासाठी तुम्ही खंबीरपणे पाठीशी राहून त्या उमेदवाराला उभे केलेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 5 तारखेला होऊ घातलेल्या वेळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रथमतः सर्व मतदारांना सुचवू इच्छितो की या ठिकाणी भैरवनाथ पॅनलचा प्रमुख या नात्यानं जे आपण उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत, त्यामध्ये प्रथमतः आपण सरपंच पदाच्या ज्या उमेदवार दिलेल्या आहेत त्या रुपाली प्रमोद गायकवाड या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत। यावेळेस SC कॅटेगरीच्या सीटला आरक्षण होतं, त्यामुळे एक कर्तबगार महिला त्या ठिकाणी आपण सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून दिलेल्या आहेत। त्यांचा सार्वजनिक कामामध्ये चांगला हातभार आहे। महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांचा महिलांशी संपर्क आहे आणि खरं तर त्या एक शेतकरी कुटुंबातले आहेत, म्हणजे महिलांशी त्यांचा खूप चांगला संपर्क आहे आणि वेळगावातील प्रत्येक घराघरामध्ये माहीत असलेली व्यक्ती म्हणून त्या उमेदवार म्हणून अत्यंत चांगले आहेत। उद्याच्या 5 वर्षामध्ये ते वेळगावच्या विकासामध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करतील अशा एक सर्व समावेशक अशा उमेदवार म्हणून त्यांना आपण या पॅनलनं आणि सर्व ग्रामस्थांनी, सर्व प्रमुख पॅनलच्या किंवा माझ्या मार्गदर्शकांनी सगळ्यांनी त्यांचं नाव सुचवलं की या आपल्या पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत, त्यांना संधी द्या आणि त्या चांगल्या पद्धतीने या गावचं काम करतील। म्हणूनच रुपाली यांना आपण या ठिकाणी सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी आपल्या पॅनलनं संधी दिलेली आहे। वा, खूपच छान। म्हणजे आज एक शेतकऱ्याची लेक निवडणूक लढवणार आहे आणि खरंच आपला हा भारत देश जो शेतीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांना खरंच पावलं पुढे टाकली पाहिजेत की शेतकरी जो जगाला जगवतो, देशाला जगवतो, तो गावाला, नागरिकांना जगवू शकतो, हे नक्कीच आहे। तर शशिकांत सर, मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की आमदार मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून बराचसा कोट्यवधीचा निधी जो मदतीसाठी गावामध्ये आपल्याकडे आला, तर त्यातून आपण बरीचशी कार्य पार पाडलीत, पण मला हे विचारायचंय की ती कामं जी आहेत ती कामं आम्ही पार पाडली असे सांगणारे बरेचसे विरोधक आहेत, जे त्यांचा फोटो समोर देतात, त्यांची नावं समोर देतात, तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? खरं तर मी 2003 साली वेळगावचा सरपंच झालो आणि त्यावेळेस आदरणीय कैलासवासी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या मी मुशीत वाढलेला कार्यकर्ता। खरं तर ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यावेळेपासून आणि अगोदरपासून म्हणजे माझे मोठे बंधू कैलासवासी अरविंद पवार पाटील हे या गावचे सरपंच होते। आकस्मित त्यांच्या जाण्यामुळं 2 नंबरचे बंधू एकनाथ पवार यांना गावानं बिनविरोध सरपंच होण्याचा बहुमान मिळाला। त्यानंतर 2003 साली मी या गावचा सरपंच झालो आणि खरं तर त्यावेळेस लक्षात आलं की या गावच्या मूलभूत गरजा काय आहेत। मग मी आदरणीय लक्ष्मणराव पाटील, आदरणीय नेते आमचे मकरंद पाटील यांच्या माध्यमातून म्हणजे जे काही गावामध्ये म्हणजे पाणी, रस्ते, गावच्या ज्या सुविधा, ग्रामपंचायतीला गावाला इमारत नव्हती, रस्ते नव्हते, पिण्याच्या पाण्याची 72 साली जी योजना झाली होती त्यानंतर योजना गावामध्ये नव्हती। आणि दुसरा एक विषय महत्वाचा की लोकांच्या गरजेचा विषय की गावची स्मशानभूमी, म्हणजे बाहेरगावची लोक आली तर मंदिरात येत नाहीत परंतु स्मशानभूमीत येतात। म्हणून मी प्रथमतः
अख्ख्या पंचक्रोशीमध्ये कुठेही नसेल अशी स्मशानभूमी मी सरपंच असताना या गावामध्ये चांगल्या पद्धतीची केली आणि लोक त्या माध्यमातून म्हणजे एक उत्कृष्ट स्मशानभूमी म्हणून या गावची आहे असा बाहेर पंचक्रोशीमध्ये त्याचा एक बोलबाला चांगल्या पद्धतीने झाला आणि ह्या चांगल्या कामामुळेच मला आदरणीय मकरंदाबा पाटील यशस्वी लक्ष्मी पाटील या कुटुंबानं मला जिल्हा परिषद तिकीट दिली. खरं तर मी त्यांच्या मुशीत वाढलेला कार्यकर्ता त्यांचं पाठबळ आदरणीय आबांचं त्यांच्या कुटुंबाचं म्हणजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका असतील, त्यांचे मोठे बंधू मिलिंददादा असतील किंवा सगळे मंडळी यांचं पाठबळ माझ्या पाठीमागे असल्यामुळं या गावचा विकास करण्यामध्ये मला कुठेही निधी कमी आला नाही. त्यामुळं आज या गावचा मी विकास करू शकलो. त्यात मी तुम्हाला एक विचारला प्रश्न की हे कार्य सगळे तुम्ही जी केलेली आहेत ह्या कार्यांच्या बाबतीत म्हणजे हे कार्य आम्ही केलेत असे सांगणारे बरेचसे विरोधक आहेत जे त्यांची नावं आणि फोटो लावून जनतेपुढं आपल्या गावकऱ्यांपुढे सतत ते मांडत असतात. आज त्यांचा फोटो लावण्याचा उद्देश हाच की आमच्यातून काही 2 लोक बाजूला गेली आहेत ते त्या पॅनलमध्ये आहेत त्यामुळे आदरणीय नेत्यांचा फोटो लावतायत परंतु त्यांचा फोटो ते स्वार्थासाठी लावतायत आणि की खरं तर त्यांच्या फोटोच्या शेजारी जो दुसरा फोटो आहे तो अनेक शेतकऱ्यांचे पैसे ज्यांनी शेतकऱ्यांचे दिले नाहीत ऊसाचे किंवा जो कारखाना त्यांनी मोडकळीस आणला अशा नेत्याचा फोटो आमच्या नेत्याच्या शेजारी लावल्यामुळं खरं तर आमचा नेता कलंकित होण्याची पाळी ह्यांच्यामुळे आलेली. खरं तर त्यांना नैतिक अधिकार नाही आदरणीय आबांचा फोटो लावण्याचा कारण आदरणीय आबा आणि त्यांचं कुटुंब हे आमच्या पॅनलच्या पाठीमागे आहे. म्हणजे आदरणीय नितीन काका परवाच माझ्या वाढदिवसाला दुर्गादेवीच्या दिवशी आले होते. आदरणीय वहिनी दुर्गादेवीच्या आरतीला आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी दाखवून दिलंय की पाटील कुटुंबीय कुणाच्या पाठीमागे आहे आणि कुठल्या पॅनलच्या पाठीमागे आहे ते. यानंतर मी तुम्हाला विचारू इच्छितो की आता ही निवडणूक आहे पण या निवडणुकीच्या माध्यमातून आता पॅनल आपलं अगदी जोमानं काम करत आहे पण नक्की गावाच्या विकासासाठी किंवा गावासाठी काय विचार केलाय? आज गावचे मूलभूत जे प्रश्न आहेत खरं तर साहेब यावेळी दुष्काळ पडलेला आहे त्यामुळं जननायक आमदार मकरंदराव पाटील यांच्या माध्यमातून 1,82,00,000 रुपयाची पेयजल योजना आता आदरणीय आमदारांच्या माध्यमातून मंजूर आहे. त्यात विहिरीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि पाण्याची टाकी आणि वितरण व्यवस्था आणि रायझिंग मेन यांचं काम बाकी आहे परंतु थोड्याच दिवसांमध्ये ते काम पूर्ण होईल कारण शेती पेरल्यामुळं त्यामध्ये पाईपलाईन करता आली नाही. आणि दुसरा विषय असा आहे पहिली योजना आमच्या गावची पेयजल योजना चालू आहे परंतु गावची लोकसंख्या वाढल्यामुळं या ठिकाणी आम्हाला कमतरता पाण्याची भासली म्हणून आम्ही दुसरी योजना आदरणीय आमदारांच्या आणि आदरणीय खासदार साहेबांच्या पाठीमागे लागून ही योजना मंजूर करून आणली. त्याचं आता काम चालू आहे. खरं तर अजून आमच्या डोक्यामध्ये एक विषय आहे की शेतीच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे मध्यंतरी आम्ही सगळे ग्रामस्थ आदरणीय आमदार यांच्याकडे गेलो होतो आणि MI टँकची आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. थोड्या दिवसामध्ये परवाच ते सर्वेअर माझ्याकडे आले होते सर्वे करून गेलेले आहेत आणि कशा पद्धतीने MI टँक त्या ठिकाणी बसेल म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी आहेत पण सरकारने त्या जमिनींचे मोबदला द्यावा ते जमिनी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी MI टँक करावा म्हणजे थोड्या दिवसामध्येच आमचा असा दुसरा एक प्लॅन असणार आहे. खंडाळ्यातून खाली कॅनल जे गेलेला आहे कॅनल मधून पाणी उचलून MI टँक मध्ये टाकायचं आणि त्या ठिकाणी जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल मग वेळाचा असेल बिलारवाडीचा असेल ह्या दोन्ही गावचा शेती पाण्याचा प्रश्न मिटवण्याचं आमचा ह्या पुढचा प्लॅन असेल. तर पवार साहेब मला एक सांगा की तुम्ही गावाच्या विकासासाठी एवढा कायापालट केला एवढं सारं काही केलंय विकासासाठी तरी देखील तुमचे विरोधक जे आहेत ते तुमच्यावर टीका का करतात? तर खरं सांगायचं तर निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप हे होत असतात त्यांना मतं मिळवायची असतात. आरोप केल्याशिवाय एक तर विषय एवढी चांगली कामं गावामध्ये झालेली आहेत कदाचित लोकांच्या मनामध्ये त्याचा चष्मा तसा असेल की काही गावात कामं झाली नाहीत परंतु आज सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत माहिती आहे की गावामध्ये भरनाथ पॅनलनं म्हणजे 5 वर्षामध्ये किती विकास केला. मागच्या पंचवार्षिकला गाव हे विरोधकांच्या ताब्यात होतं आणि त्यांनी आमच्या ताब्यात दिल्यानंतर की या 5 वर्षातला आणि मागच्या 5 वर्षातला फरक हा लोकांना कळतो की या पॅनलनं म्हणजे एक आमचा अल्पसंख्याक समाजाचा सरपंच आमचे रफिक इनामदार या ठिकाणी सरपंच होते आणि त्यांच्या पाठीमागं मी एक पॅनल प्रमुख म्हणून होतो. आदरणीय आमदार मकरंदराव पाटील होते आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब होते. या सर्वांच्या निधीतून आम्ही या ठिकाणी निधी आणला आणि जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्वांच्या माध्यमातून निधी आणला म्हणूनच या गावाचा कायापालट आम्ही करू शकलो. तर पवार साहेब मला एक सांगा की आता तुमच्या बरोबर काम करणारी बरीचशी अशी लोक आहेत की जे अजूनही तुमच्या बरोबर टिकून आहेत
पण त्यातले काही उमेदवार हे त्यांना पद देऊन देखील दुसऱ्या पॅनलमध्ये गेले, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? खरं तर काही लोक स्वार्थी मंडळी होती, ती मला सोडून गेलेली आहेत. इतके दिवस 25-30 वर्ष माझ्यावर काम करत होती, परंतु व्यक्तिगत स्वार्थापोटी ती माझ्यापासून लांब गेलेली आहेत. परंतु ती जरी 2 लोक गेली असतील तरी बरीचशी लोक मला गावामध्ये जे मी काही चांगलं काम करतोय त्यामुळे मला आज पाठिंबा देत आहेत, की आज लोकांना गावचा कायापालट केलेला दिसतोय, की गेले मी 25 वर्ष या गावाला वाहून घेतलेलं आहे. म्हणजे परवाच ज्यावेळेस ग्रामपंचायती इमारतीमध्ये जेव्हा मिटिंग होती त्यावेळेस जेव्हा अधिकारी लोक आले त्यांनी मला विचारलं की बाबा हा एवढं छोटं गाव असता सुद्धा एवढा विकास कसा काय झाला. म्हणजे अशा पद्धतीनं जे बाहेरच्या लोकांना कळतं की गावात विकास झालेला, परंतु गावातल्या लोकांना की मुद्दा म्हणून त्यांना असं दाखवायचं की काही झालं नाही, अशा पद्धतीचं एक राजकारण म्हणून हे लोक सगळं पाहत असतात. मला तुम्हाला विचारायचं आहे की भैरवनाथ मंदिर जे आपल्या गावातील आहे, त्या गावातील त्या भैरवनाथ मंदिराच्या कामात आपण भ्रष्टाचार केला असं विरोधक म्हणतात, त्याबद्दल आपण काय म्हणाल? प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या पॅनलचं नाव हे भैरवनाथ पॅनल आहे आणि माझे मोठे बंधू अरविंद पवार की या गावचे सरपंच होऊन गेले, त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं आणि दुर्दैवानं ते 6 महिन्यातच त्यांचं निधन झालं. उर्वरित राहिलेलं काम माझे 2 नंबरचे बंधू, तेही माजी सरपंच एकनाथ पवार बापू, त्यांनी राहिलेलं मंदिराचं काम पूर्ण केलं आणि उर्वरित जे सभा मंडपाचं काम होतं त्यामध्ये आदरणीय खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी सभा मंडप दिला आणि तेवढ्या किमतीमध्ये सभा मंडप नाही झाला, परंतु आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून निधी वर्गणी गोळा केली. यातमध्ये विरोधकांनी पैसे दिले नाहीत आणि असं असताना आज तुम्ही म्हणताय की मला की भ्रष्टाचार झाला, परंतु ते जे अकाउंट होतं जे आमच्या माऊली पतसंस्थेमध्ये होतं ते काही माझ्या एकट्याच्या नावावर नव्हतं. आदरणीय ज्येष्ठ हनुमंतप्पा, प्रकाशराव कांगडे, नाना आणि जीर्णोद्धार समितीच्या नावावर खातं होतं. ते खातं सगळेजण ऑपरेट करत होते, ते काय मी एकटा करत नव्हतो आणि त्यातून जे पैसे शिल्लक राहिलेले आहेत 1,75,000 रुपये आणि त्याचे होणारे व्याज असं 3-3.5 लाख रुपये त्या ठिकाणी माऊली पतसंस्थेमध्ये शिल्लक आहेत. पण आज जे माझ्यावर आरोप करतायत माझ्यावर पैसे खाल्लेल्याचा, ते ह्या संस्थेमध्ये माऊली पतसंस्थेमध्ये व्हाईस चेअरमन म्हणून होते, पण त्यांना 7 वर्षामध्ये कळलं नाही का की या ठिकाणी किती पैसे त्या ठिकाणी अकाउंटवर शिल्लक आहेत. आज हे 7 लाख रुपये मागच्या वर्षी 7 लाख रुपये खाल्ले म्हणत होते, या वर्षी ते 16 लाख रुपये खाल्ले म्हणतात. म्हणजे आकड्याची तफावत, फक्त लोकांची दिशाभूल करणे, कारण फक्त निवडणूक आली म्हणून या ठिकाणी दिशाभूल लोकांचं चालू आहे. परंतु मी सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो की मंदिराचे पैसे खाणे एवढा मी किंवा मंदिराचे पैसे खाऊन मी मोठा होईल असा माझ्याकडून केव्हाही अपराध होणार नाही आणि झालेला नाही. लोक दिशाभूल करतायत आणि कोण लोक दिशाभूल करतायत की माझ्याबरोबर जी 25 वर्ष होती लोक तीच दिशाभूल करतायत, कारण त्यांना 25 वर्षामध्ये किंवा कळालं नाही का की मी भ्रष्टाचार करतो, मी इतक्या वर्ष माझ्यावर का थांबली, हा माझा प्रश्न आहे. आज माझ्यापासून लांब गेल्यानंतर ते मी भ्रष्टाचार केला असं लोकांना सांगू इच्छितात. तेच या संस्थेचे व्हाईस चेअरमन होते, त्यांनी या ठिकाणी स्वतः बघावं येऊन की त्या ठिकाणी किती पैसे शिल्लक आहेत किंवा किती पैसे जमा झाले आहेत. आज कुठलाही महाराष्ट्रातला उच्च लेवलचा ऑडिटर आणावा आणि ते ऑडिट करावं की बाबा त्या मंदिराचे पैसे जमा किती झाले आणि त्यातले खर्च किती झाले आणि शिल्लक किती आहेत. म्हणजे लोकांना, म्हणजे माझी जी दिशाभूल करतात ते लोकांना कळेल. या सामाजिक वातावरणामध्ये आपण ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध का नाही केली? खरं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांचे जे पॅनल प्रमुख आहेत त्यांना मी फोनवरून त्यांच्याशी चर्चा केली आणि मी ऑफर देऊन टाकली होती की आपल्या गावाला निवडणूक ही परवडणारी नाही, सामाजिक सलोखा बिघडेल, ऐक्य बिघडेल, तर आपण ही बिनविरोध निवडणूक करू. 10 सीटा आहेत, त्यातल्या 5 सीटा तुम्ही घ्या, 5 सीटा आम्ही घेतो. परंतु त्यांच्या पॅनल प्रमुखांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन केले, परंतु त्यांना ते मान्य नव्हतं, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. पवार साहेब, मला एक विचारायचं आहे की 503 हा जो गट नंबर आहे त्याची नक्की खरी वस्तुस्थिती काय आहे हे मला तुम्ही सांगाल का? 1946 साली ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्यावेळेस अधिक धान्य पिकवा ह्या योजनेखाली माझे वडील निवृत्ती पाटील, त्यांच्यावर असणारे 4 सहकारी कोंडेबा सकाराम शिंदे, विष्णुपंत पवार आणि रामचंद्र पवार यांना अधिक धान्य पिकवायाखाली ही जमीन मिळाली होती
आणि आतापर्यंत जवळजवळ 80 वर्ष झाली ती जमीन आमचे चारही कुटुंब कसत आहेत. खरं तर त्याच्यावर 81 साली फेरफार जो पडला होता गावठाणाचा, त्याच्यावर आम्ही कोर्टामध्ये दाद मागितली की ही जमीन आम्ही अधिक धान्य पिकवतोय, याच्यामध्ये गावठाण करू नका. आणि शासनानं दुसरं गावठाण करून 82 साली गावामध्ये दुसरं गावठाण झालं. परंतु हा फेरफार असाच राहिल्यामुळं आज एक राजकीय परिस्थिती असल्यामुळं गेले 6 महिन्यापासून 1 वर्षापासून की ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा 503चा विषय लोक घेतात. परंतु मला असं सांगायचंय की शासनाचं आणि आमचं भांडण चालू आहे. जर हा विषय शासनाने आमच्याकडून जमीन काढून घेतली तर आम्ही गावाला द्यायला तयार आहे. आणि उद्या जर आम्हाला प्राधान्य आहे की शासनावर भांडायचं. आता गेले 2016 सालापासून किंवा त्याच्याही अगोदरपासून आम्ही शासनाला अर्ज दिला तर ही जमीन आम्हाला रेग्युलाइज करून द्या. 2016 साली परत आम्ही अर्ज दिलेला आहे. आणि त्याची आमच्या शासनाचं बरोबर भांडण, आमचं गावावर कोणावर भांडण नाहीये की जर ती जमीन शासनाने आमच्याकडून काढून घेऊन गावाला दिली तरी आमचं काही नाही. परंतु राजकीय पोळी त्याच्यातून बक्षी भाजून घ्यायची हा विषय असल्यामुळं लोक तो 503चा विषय लोकांच्या पुढं तुम्हाला आम्ही गावठाण देऊ, हे करू असं बोलतात. परंतु जर आमची भांडण गावाशी नाहीये, आमचं भांडण हे शासनाशी आहे. जर शासनाने ही जमीन आमच्याकडून काढून घेतली तेव्हा लोकांना दिली तरी आमचं काही नाही. परंतु ही बाजू फक्त राजकीय स्वार्थापोटी हे विरोधक लोकांच्या पर्यंत जातात. आमचं भांडण त्या विरोधक कोणाशी नाहीये, सर्वसामान्य लोकांची तर मुळीच नाही. कारण हे भासवतात की हे असं करतायत. परंतु आमचं भांडण हे सर्वसामान्य गावातील लोकांशी नाहीये. उद्या शासनानं जर ही जमीन गावाला दिली तरी आमचं काही नाही. परंतु हा राजकीय स्टंट आहे, निवडणूक आहे, इलेक्शन आहे. इलेक्शन डोळ्यासमोर ठेवूनच हे 1 वर्षापासून त्यांनी तयारी करून हे विषय पुढे नेलेला आहे. तर मतदार बंधू भगिनींनो, या ठिकाणी शशिकांत नाना यांच्या बरोबर आपली चर्चा झाली. या ठिकाणी त्यांनी बऱ्याचशा म्हणजे आपल्या गावामध्ये, वेळेगावामध्ये जो विकास घडलेला आहे, घडवत आहेत आणि घडणार आहे याच्याबद्दल त्यांनी चर्चा केलेलीच आहे. राजकारण म्हटलं की विरोधक हे येतच असतात, पण शशिकांत पवार यांच्या प्रत्येक पावलाला त्या भैरवनाथानं सफलता दिलेली आहे. तर शशिकांत साहेब, मला एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आता मतदान आलं आहे, मतदान हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तर आता आपल्या गावातील जे राहणारे, गावात वेळेगावात राहणारे जे नागरिक आहेत त्यांना आणि वेळेगावात जे जन्माला आले, वाढले, पण आता नोकरीने म्हणा, रोजगाराने म्हणा किंवा कुठल्या कामासाठी जे वेळेच्या बाहेर आहेत राहिला, तर त्यांना आपल्या आजचं हे मतदान जे येतंय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, काय मेसेज द्याल? खरं तर मी वेळेगावातील सर्व ग्रामस्थांना आणि मतदारांना सांगू इच्छितो की गेल्या 5 वर्षामध्ये जे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच, त्यांच्या कमिटीनं आणि आमच्या सगळं ग्रुपनं जे काही काम केलेलं आहे त्याची आम्ही जाहिरात कुठं करत बसलो नाही. कारण जाहिरात करणं म्हणजे विकास काम नव्हे. विकास कामाची आम्ही जाहिरात केलेली नाही. लोकांना जेव्हा गावात येतात तेव्हा गावातील झालेला बदल हा दिसतोय किंवा बदल घडत गेलेला दिसतोय. त्यामुळे लोक हे आमच्या पाठीशी आहेत. तरी सुद्धा मला असं लोकांना सांगायचंय की आपण जे काही वेळ गावात जिथले ग्रामस्थ असतील किंवा गावापासून दूर आपल्या पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी जे मुंबई पुण्याला लोक असतील किंवा आणि कुठं बाहेर असतील, यांना मला सांगायचंय की जे गावात काही काम झालंय ते आपण डोळ्यासमोर ठेवून आम्ही तर विकासालाच प्राधान्य दिलेलं आहे. गेले 25 वर्ष मी या गावासाठी किंवा माझं कुटुंब म्हणजे माझे मोठे बंधू अरविंद तात्या असतील, एकनाथ बापू असतील, या सगळ्यांनी किंवा आमच्या सगळ्या ग्रुपनं या गावासाठी जे योगदान दिलेलं आहे ते आतापर्यंत कुणीही दिलेलं नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी, मतदारांनी, मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्याजणांनी भैरवनाथ पॅनलच्या पाठीशी उभं राहावं आणि आपला विकास खंडित होऊ नये असा एक मनोदय व्यक्त करतो. कारण आपण पाहिलंय की गेले 5 वर्ष गाव विरोधकांच्या ताब्यात पाठीमागं होतं तेव्हा त्यांनी काय कामं केली. त्यांना 14 वित्तआयोगाचे पैसे सुद्धा खर्च करता नाहीत आले. त्यामुळे तर ते पैसे शिल्लक राहिले. म्हणजे विकास काम किंवा विकास करणं हे कुठंतरी रक्तात असावं लागतं. कारण ते आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून दाखवलंय
करोडो रुपयाचे जवळजवळ आदरणीय आमदार मकरंदाबा पाटील आणि श्रीनिवास पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही करोडो रुपयाची या गावामध्ये कामं केलेली आहेत. आता सुद्धा जवळजवळ 35-40 लाख रुपयाची कामं मंजूर आहेत आणि येत्या आचारसंहिता संपल्यानंतर ती कामं चालू होतील. तेव्हा मला सर्व ग्रामस्थांना किंवा मतदारांना बंधू भगिनींना सांगायचंय की आपण सगळ्यांनी भैरवनाथ पॅनलच्या पाठीमागे उभं राहावं आणि आपला विकास खंड करू नये असं मला एक विनंती करायची आहे. तर मतदार बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपण चर्चा केली शशिकांत निवृत्ती पवार यांच्या बरोबर, आपल्या वेळेगावचे भैरवनाथ पॅनलचे प्रमुख व वेळेगावच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे असणारे असे शशिकांत पवार. तर मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की मतदान, आता निवडणूक लागलेली आहे, मतदानाचा दिवस जवळ येतोय, तेव्हा सर्वांनी मतदानासाठी जायचंय आणि आपल्या भैरवनाथ पॅनलच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे. शशिकांत साहेब, या ठिकाणी आपण आलात, आपल्या बरोबर चर्चा करताना खरंच खूप छान वाटलं. पुढील जे आपलं विकासाच्या कार्याने जी पाऊलवाट जाणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मतदार बंधू भगिनींनो, आता या ठिकाणी आपण शशिकांत निवृत्ती पवार यांच्या बरोबर गप्पा मारल्या, तेव्हा लक्षात ठेवायचंय भैरवनाथ पॅनल वेळे. आणि हो, या पॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व गावाची, सर्व गावकऱ्यांची सेवा करण्यासाठी, प्रत्येक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, विकासाच्या मार्गाने पाऊल टाकण्यासाठी जे जे उमेदवार या पॅनलच्या माध्यमातून हे निवडणूक लढवित आहेत त्या उमेदवारांची सविस्तर माहिती, त्यांची नावं आणि चिन्ह याप्रमाणे.